नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण नाशिकमध्ये अकराळे गावात आलेलो आहे. शुभम भाऊ सोनवणेंकडे त्यांचं गेले 2 वर्षापासून त्यांचं पेरू पिकामध्ये कामकाज चालू असतंय. तुम्ही बघू शकता. मागच्या वेळी आपण त्यांच्याकडे आलो होतो. आता त्यांचं बऱ्यापैकी कपड्याचं नियोजन चालू होतं, कपडा लावायचा. तर त्यांचा आता हे कपडा पण लावून झालेला आहे. आता त्यांचं बऱ्यापैकी हार्वेस्ट पण झाला आहे, पण मग बऱ्यापैकी त्यांना सनबर्निंगचे अडचण येत होते. तर त्यांनी फास्टमध्ये नियोजन करून कपड्याचं हे केलं. तुम्ही बघू शकता. पूर्ण त्यांनी सफेद कपडा एक साईडने टाकलेला आहे, म्हणजे जेणेकरून झाडावर पूर्ण सावली नाही पडली पाहिजे आणि पूर्ण ऊनही नाही पडलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता. आता तुमचे 1 वाजेचा टाइम आहे, म्हणजे जो डोक्यावर ऊन असतं, एकदम उन्हाची तीव्रता असते, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता. एकदम पूर्ण हे सावलीमध्ये येत आहे, नाही तर हे सगळे चटे चटे पडत असतात. आता त्यांचं 2 दिवसापूर्वी कामकाज आटोपलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपण त्यांच्यासोबतही बोलूया. नमस्कार साहेब. नमस्कार सर. नमस्कार. मी शुभम सुभाष सोनवणे, अकराळे गाव, दिंडोरी तालुका, नाशिक जिल्हा. ओके. किती वर्षाचा बाग झालाय सर आपला? सर कुठली व्हरायटी आहे? तैवान पिंक. किती बाय किती वर लावलेलं आहे सर? आपण 9 बाय 5 वर लावलेला आहे. बरोबर. कुठल्या सरांनी आपल्याला दिलेल्या मार्गदर्शनानुसार सगळं कामकाज चालू आहे. सरांनी सांगितलं पहिले कपड्याचं नियोजन करा. आपण कपड्याचं नियोजन केलं. फ्लडिंग पाणी 10 दिवसाला भरा. फ्लडिंग पाणी पण चालू आहे आपलं. फ्लडिंग पाणी पण चालू आहे. फ्लडिंग पाणी किती दिवसातून देत आहे सर? 10 दिवसाला देतोय सर. दर 10 दिवसाला फ्लडिंग पाणी चालू असतं आपल्याकडे. आणि हे बघा, आपण हे बघू शकतो. फ्लडिंग मध्ये त्यांचं पाणी देण्याचं कामकाज चालू आहे. आणि सुंदर. आता माग कसे भरपूर कसा माल निघाला सर? मी आल्यापासून काही फायदा झाला का नाही सर तुम्हाला? खूप सारा फायदा झाला आहे सर. आमच्याकडे मिलीबगचं प्रमाण खूप होतं. सरांनी सांगितल्याप्रमाणे आमचं नियोजन पावडरी ते असता शेती औषधं वगैरे मारून आम्ही मिलीबग सरांच्या पद्धतीनुसार आम्ही मिलीबग खूप कंट्रोल मध्ये आणलेलं आहे. सरांनी सांगितलेलं त्या नियोजनानुसार आमचं सगळं कामकाज चालू आहे. सरांचे खूप खूप आभार. थँक्यू साहेब. आम्हाला पूर्ण सहकार्य करताय सर. आमच्याकडे दर गुरुवारी येत आहे. थँक्यू साहेब.